नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या क्षेत्रफळाची टक्केवारी हा विषय पाहायचा आहे. तर जसं की आपण पाहू शकतो, महाराष्ट्रामध्ये नदी प्रणालीमध्ये सर्वात मोठी नदी जर आपण पाहिलं तर ते गोदावरी नदी आपल्या सर्वांना माहीत आहे. गोदावरी नदीनं महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 49.5% इतकं व्यापलेलं आहे, इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा नंबर येतो भीमा नदी आणि कृष्णा नदी ह्या दोन नद्यांच्या खोऱ्यांचा, ज्यानं महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 22.6% इतके क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपल्याला तापी आणि पूर्णा ह्या दोन नद्यांचं खोरं पाहायला मिळतं, जे की महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त क्षेत्रफळ व्यापणारं नदी खोरं आहे, ज्याने एकूण 16.7% इतकं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. त्यानंतर आहे कोकणातील नद्या. कोकणातील नद्या ज्या आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये ज्या नद्या आहेत त्यांनी एकूण 10.7% इतके क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. आणि महाराष्ट्राचा एकदम छोटासा भाग जो की उत्तर महाराष्ट्राचा जर पाहिलं तर नर्मदा नदी खोऱ्यानं 0.5% इतका भाग व्यापलेला आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला दिसतंय हे जे आहे, हे जे क्षेत्रफळ दिसतंय हे सर्व हे गोदावरी नदीचं क्षेत्र आहे, गोदावरी नदीच्या खोऱ्याचं क्षेत्र आहे. ठीक आहे. यामध्ये गोदावरी आहे, त्याची उपनद्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये वैनगंगा असेल, पैनगंगा असेल, त्यानंतर इकडून येणारी इंद्रावती असेल, वर्धा नदी असेल. ह्या नद्यांचं जे क्षेत्रफळ आहे किंवा ह्या नद्यांच्या खोऱ्याचं जे क्षेत्रफळ आहे या सर्वांनी मिळून महाराष्ट्राचं सर्वात जास्त 49.5% इतकं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. ठीक आहे. तसंच गोदावरी नदीच्या खालच्या भागामध्ये म्हणजे गोदावरी नदीच्या दक्षिणेच्या भागाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला इथे कृष्णा आणि भीमा नदी ह्या दोन नद्यांचं खोरं पाहायला मिळतं. तसंच तिसऱ्या नंबरवरती जर आपण पाहिलं तर आपल्याला तापी पूर्णा या दोन नद्यांचं खोरं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिमेमध्ये जर आपण पाहिलं तर कोकणातील नद्या जे की 10%, आणि त्यानंतर हा जो आहे छोटासा क्षेत्र बघा महाराष्ट्राच्या उत्तरेमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला नर्मदा नदीचं खोरं पाहायला मिळतं, जे की महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाचे 0.5% इतके क्षेत्रफळ व्यापते. यामध्ये आपण बघूया, इथं तुम्ही बघू शकता, हे बघा ही जी आहे गोदावरी नदी. ठीक आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी. त्यानंतर याच नदीवरती जर आपण पाहिलं तर इथं गोदावरी नदीला पूर्णा येते, त्याच्यानंतर पैनगंगा आहे, त्यानंतर आपल्याला इथून वर्धा नदी येणारी पण दिसते, त्याच्यानंतर इथून बघितलं आपण नागपूर किंवा भंडारा या भागामधून येणारी पेंच असेल, कनान असेल. ठीक आहे. या सर्व नद्या झाल्या. त्याच्यानंतर इथली एक महत्वाची नदी जर आपण पाहिलं, ठीक आहे, तर आपल्याला ती इंद्रावती नदी जी आहे ती पाहायला मिळते. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या सर्व नद्या मिळून हा खूप मोठा असं गोदावरी नदीचं क्षेत्र बनवते, गोदावरी नदीचा बेसिन बनवते. ठीक आहे. तसंच जर पाहिलं तर आपल्याला गोदावरीच्या नंतर आपण काय पाहिलं होतं, कृष्णा आणि भीमा. ठीक आहे. कृष्णा आणि भीमा या दोन नद्यांचं खोरं जर पाहिलं आपल्याला तर इथं बघा ही आहे भीमा नदी. बघा इथं भीमा नदी येते, त्याच्या खाली कृष्णा नदी. ठीक आहे. या भीमा आणि कृष्णा ह्या दोन नद्या गोदावरीच्या नंतर 2 नंबरचं सर्वात मोठं क्षेत्र बनवतात. ठीक आहे. जर आपण याला लक्षात ठेवायचं झालं तर 1 नंबरला गोदावरी नदी खोरे आहे बघा, गोदावरी नदी. 2 नंबरमध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाला आपल्याला त्याच्यानंतर कृष्णा आणि भीमा पाहायला मिळते, कृष्णा आणि भीमा नदी. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं बघा तापी, तापी आणि पूर्णा नदी खोरे. ठीक आहे. त्यानंतर 4 नंबरला आपल्याला इथं कोकणातील नद्या, कोकणातील नद्या. आणि 5 नंबरला जर आपण पाहिलं तर आपल्याला नर्मदा नदी खोरे. तर अशा प्रकारे आपल्याला हे खोरे त्यांच्या क्षेत्रफळाच्या टक्केवारीनुसार महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.